मुंडेंच्या कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा. दमानियांनी मांडला कृषी साहित्याचा हिशोब. दमानिया नाही, त्या बदनामिया. मुंडेंचा पलटवार. तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. ऐकलत, सरपंच हत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर आता अंजली दमानियांनी कृषी खात्यात तब्बल 350 कोटींच्या घोटाळ्याचे मोठे आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत निविदा प्रक्रियेतून कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप दमानियांनी केला. दमानियांनी कृषी साहित्याचे दर आणि खरेदी दरांची तफावत दाखवत सारा हिशोबच मांडलाय. धनंजय मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप. नॅनो युरिया खरेदी केला, त्याची सध्याची किंमत 92 रुपये असताना 220 रुपयांना युरिया खरेदी केला. त्याची घोटाळ्याची किंमत 25 कोटी 19 लाख इतकी आहे. नॅनो डीएपीची किंमत 269 रुपये असताना त्याची खरेदी 590 रुपयांना झाली. यात 62 कोटी 83 लाख रुपयांचा घोटाळा झालाय. बॅटरी स्पेअरची किंमत 2450 रुपये असताना त्याची खरेदी 3425 रुपयांना करण्यात आली आणि यातून 23 कोटी 5 लाखांचा घोटाळा झाला. मेटाल्डिहाइडची किंमत 817 रुपये असताना त्याची खरेदी 1275 रुपयांना करण्यात आली आणि त्यातून 13 कोटी 19 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. 577 रुपये किंमत असलेल्या कापूस ठेवण्याच्या बॅगची खरेदी 1250 रुपयांना झाली आणि यातून 41 कोटी 59 लाखांचा घोटाळा झाल्याचा दावा आहे. धनंजय मुंडेंनी एकूण 161 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. कृषी साहित्य खरेदीचा 161 तर माहिती न मिळालेल्या आणखीन एक प्रकरणातील घोटाळा मिळून हा आकडा 275 कोटींपर्यंत जाईल असा दावा दमानियांनी केलाय. तर आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानियांनी केली आहे. तर धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचा उल्लेख बदनामिया असा करत पलटवार केला. अंजलीताई बदनामियांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. तर डीबीटी योजनेचं धोरण कायदेशीर अधिकारांचा वापर करून बदललेलं असून त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची संमती होती असा दावा धनंजय मुंडेंनी केला. कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे. यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी. मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT. हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज. 2018 मध्ये तत्कालीन युती सरकारनं डीबीटी धोरणाची सुरुवात केली होती. मात्र धनंजय मुंडे मविया सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी अचानक हे धोरण का बदललं हा मूळ मुद्दा आहे. या बदललेल्या धोरणाविरोधात यापूर्वीही अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता
दमानी यांनी थेट सारा हिशोब मांडत ही पोलखोल केली. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपांनंतर आता या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची पाठराखण करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.